गावात आल्या रीतीने काठच मोडली. भले माझं वजन 90 किलो आहे. ही पाणी नेपाळवरून आणलेली, जपान काकांनी दिलेली. मोजरगर कंपनीची प्रोप्रायटर. 8 दिवसाच्या शुभेच्छा. सोमनाथ मोजरांकडे गाणेरीची धपाटी उत्तम प्रतीची बनवून मिळतात. आणि मोनू शेलार म्हणलं की 60,000ची गाय 10,000त विकणार, त्यांची ख्याती आहे भागात. भर मोजर आले फौजी आणि कंपनीचे मालक निमेश मोजर. बेडूक मध्ये आले बेडकाच्या उंदरमध्ये आज आहे अक्षरचा बर्थडे, त्यानिमित्त गाणं पण आला या. तर गाणं रे हसतोय आज. काय विषय गाणं काय म्हणतोय निवांत नाही काय. काजूचा विषय काय आहे? कुठला काजू तुला आवडलाय? तर इकडं आपलं ही जरा चिरायचं चाललंय बघा. टमाटे इकडं कांदा चिरून टावला या. आणि दत्त आपला मस्तपैकी सगळं ओके म्हणजे ओके केले. आपले आचार्य लय कडक आहेत, हार्ड आहेत, विषय हार्ड आहे आचार्याचा. तर आपला आचार्य राजदादा मस्तपैकी राजदादा बनवणार आहे बघा. चेतन फौजी बघा आचार्य झाले आजकाल. राजाच्या जोडीला कोण नाही त्यामुळे यो बनवते बघा. भावी नाही झाले ते पण फौजी. इकडे बघा ही लाकूड तोड्याची काम करते ती. कोणाला जाळा खांडायचा असेल तर संपर्क साधा, ह्याचा नंबर मी खाली देतो. बघ कसं खांडायचं. एका ठोक्यात 4 तुकडे करतात, 2 नाही. 2 कोण पण करतं पण 4 कराय ही लागतं. इकडे आग झाली आमची बघा. आमचा राजा परमनंट आचार्य बघा. तेल टाकायचं राहिले यो. बर्थडे बॉयला ती बर्थडे बॉयला आपण आता विश करतोय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. झालं सोमा करतोय. मनोगत व्यक्त झालं पाहिजे. बरं कर मनोगत व्यक्त. कसं वाटतंय बर्थडे निमित्त तुला? एकदम खूप असं छान वाटतं. आता किती दिवस सुट्टी तुला? मला आता 1च दिवस सुट्टी आहे. आज पाठी मी निघणार आहे. आज पाटे राजबाबा यांनी फरसाण आणलेला आहे. फरसाण नाही, तो आचार्य झालाय. सर्वांनी मिळून खाऊया. राज आमचा परमनंट आचार्य बघा. त्यात चेतन पण आलाय बघा, फौजी. फौजी तुम्हाला आता पहिल्यांदा दिसत असतील. हे पण फौजी आणि हे पण फौजी. भाऊ फौजी झाले ती. आत्ता भरती झालाय. ह्याचा बॅनर मी तुम्हाला आता दाखवतो घरी असताना व्हिडिओ मध्ये. नाम वाढलाय बघा, ओळून झालाय आता. अशा रीतीने न्यूज भैया. आणि तो बांधला ना झालं. हे आमचे सुप्रसिद्ध खिलार प्रेमी मोनू शेलार यांच्या गोट्यावर आपण आले. फार्म हाऊसवर सर. तरी यांची एक गाय खिलार गाय साधारणतः 10 लिटर दूध देते. आणि ती आता आपण मुऱ्यावर सोडली चरायसाठी. ह्या सीझन मध्ये ते मुऱ्यावर सोडले. अशी उत्कृष्ट अशी ओळख लगवडीला म्हटलं मोनू शेलार. आणि हे लगवडीचे उत्कृष्ट हे पण उद्योजकच आहेत, दूध प्रेमी. त्यांच्याकडे फक्त जर्सी गाय असते. अशी काम करते बघा मस्त पैकी. दीक्षाला पण आमची एंट्री धमक्यादार झाली बघा. आणि इकडे सांडलं बघा, सांडासांडी चालली. तिकडं आमची बिर्याणी शिजते बघा. ते काय सांगते पोरं बघा. अर्धा तो एकटा संपवतो. तर कोणाला पहिला वाई असलं दत्ताला खोटं वाटते, पण आपण एकदा दत्ताने पार्टीला खाऊन बघू. टेस्ट बघतो आम्ही नक्की. तू बघू नकोस, आम्ही बघू नको. तुला सांगतो चालते का? नाही तर मी कसं मग मी खाल्ल्याशिवाय कसं टेस्ट. तू मोमो खाऊ नकोस. मोमो नाही, मोमोला सोन्या खातो एकटाच मोमो. ठीक आहे बघतो किती कधी इकडे बघा. आधी शेलार आलाय ती. आणि शेलार साहेब आले. शेलार साहेबांची एंट्री झाली. कशी म्हणतात
घरची लागा तुझ्या बरोबर ठेवत जा त्याला. कोणाला जरा 4 गोष्टी चांगल्या नाही त्याची घरची मला म्हणली तर तुला म्हणणार पुण्याबद्दल म्हणली तर पुण्याबद्दल म्हणली तर माझ्या कसं पटतं त्याच्या घरच्यांचा माझा परिचय काय तू काय घेतोय गाणं चाणक्य वाडीचा चाणक्य बरं काय. तुला एक शब्द वापरेल नको जाऊ दे गाणं देविषयी सोडून गाणा दोस्त आहे रे माझा. दोस्त आहे मोबाईलच काढून बसते नाही मोबाईल काढला पाहिजे गाणं अरे तू फेमस आहेस माहितीये का चेष्टा नाही करत प्रत्येक नियोजनात प्रत्येक नियोजन असतो यो प्रत्येक नियोजनातला मास्टर माइंड मास्टर गणू मोजर कंपनी मोझर कंपनीचे प्रॉपरायटर आहे. बस जाऊ दे आता गाणं आपण गाण्याचा व्हिडिओ पुढे बघू अजून बरेच आपलं नियोजन बाकी आहे. काय करायचंय गणेशला आयुष्यात अजून तशी सुरुवात झाली त्याच्या सुरुवात आला ऐ येडे बघा या आमच्यातलं 1 नंबरचं जातंय इकडं बाबळीच्या बिया खातोय बाबळीच्या पेटीतून अमर मोजर आले फौजी इंडियन BSF नाद नाही लाल टी शर्ट घातला लाल टी शर्ट घालून बसून घ्या की दत्ता भाऊला घ्या की दत्ता भाऊन घेतली दत्ता बाई तंबाडी चिरताना घेतलाय वाकणवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्याच्यावर नाही जाऊन द्यायला सदस्यचा कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आणि मी नाही करला आर्मी असल्या गोष्टीत नसतोच. मला वेळ आहे का त्याच्यात असल्या गोष्टी नसतो मला लक्ष देता येत नाही गाव सुधारला असतं. गौरव बोल तुझं काय मत आहे तर आता आपण अक्षय पोलीस म्हणजे अक्षय आपला पोलीस आहे तर त्या बर्थडेची पार्टी आहे तर तिथं आपण जमतोया इकडे बघू शकतो तुम्ही व्हिडिओ काढतो का नाही तो साहिल फौजी आहे बघा आणि राजा उभा या तर राजा आपला आचार्य परमंड आहे पण यंदा आचार्य बदलला आहे आचार्याच्या जोड्याला नवीन आचार्य आलाय फौजी शीतल फौजी तर इथं काना शिजतो या तर आता राहिलेला ब्लॉग बोला का ओळखला आमच्या गावचे आदरणीय व्यक्तिमत्व योगेश शेलार इंडियन आर्मीत तैनात आहेत. यांची 14 वर्ष सर्व्हिस झाली. बघा तुम्हाला सांगतो प्रत्येकाची मी ओळख करून देतो ह्यो यश मोजरे बघा आणि इंडियन आर्मीतले ह्यो अधिक शालार पोलीस इकडं बघा चेतन फौजी आणि इकडं बघू शकता तुम्ही सोमनाथ मोजर उर्फ केळ्या हा तेलाचा मोठा का नाही पाचवड रोडला बघू शकता पंपाच्या कडाला आणि हे लाकडी तेला घाण्यातनं तेल काढतात बाहेर 7.5 लिटरची किटली भरून. हे खिलार गाय प्रेमी बघा 1 नंबरचे जातीवंत अशी खिलार फडतरवाडीचा खोंडाची गाय आहे. फडतरवाडीच्या खोंडाची गाय आहे त्यांच्याकडं आणि कारवानी कुत्रीचे हे लवर आहेत बघा. उत्कृष्ट कारवानी कुत्री आणतात पण ती गावठी निघते कालांतरानं. आणि इकडे बघू शकता पंकज आला आपला पंकज हे सुटकवर बसवतात. आता आपण जाऊ आतमध्ये कोण कोण बसले बघू चला तुम्हाला दाखवतो विषय कसा आहे. जे व्यक्तिमत्व बसलेले आहेत
इथं अक्षय बसलाय त्याचा बर्थडे, तर सगळ्यांनी त्याला बर्थडेची विश करा कमेंट मध्ये. आणि इकडं बघा मोदर यश मोजर तलाव्यावर राहतात हे आणि तलाव्यातले मासे चालू मध्येच खातात वाहून आलेले पाण्याच्या ओघाने ते अखतर असलेले. पण तरीही पाय रवत असताना सुद्धा ते अचोकाट मेहनत करून वर जातात डोंगराकडं चालत. आता ते तोंड लपवत आहेत कारण की त्यांचं तोंड लय गोर आहे. हा लय गोर असल्यामुळं पावडरचा उजेड जास्त पडतोय पालाचा. हे हँडला घ्या. हा हे फौजी आहेत बघा. टी शर्ट वाले अमर मोजर इंडियन BSF मध्ये तैनात आहे. हे एका टायमिंगला 12 अंडी खायचे आठवड्यात. इकडे एकटा बसला याचा काय विषय काय कळलं. कारवानी कंपनीचे मालक निमेश मोजर. मोजर मोजर ना जगताप जगताप. हे त्यांचे धाकटे बंधू गणेश मोदक. दोस्त हा सदा ना कदा ब्लॉग मध्ये झळकत असतो. 240 कंपनीचे मालक आहे. हे न्यू हॉलंड कंपनीचे मालक आहे. मॅनेजर ओली भेळ मिळते ओली भेळ. आणि हे दत्ता दत्तात्रय कारंडे वाकणवाडीचे ग्रामपंचायत भावी ग्रामपंचायत. हे RX100 लवर आहेत आणि यांच्याकडे उत्तम प्रतीच्या सीट कव्हर बसवून मिळतील. कुणालाही चांगल्या गाडीचा सीट कव्हर टाकायचा असला की त्यांच्याकडे जायचं पहिलं. आणि हे ग्रामपंचायत सदस्य भावी ग्रामपंचायत सदस्य आहेत दत्तात्रय कारंडे आणि महिला बचत गटाचे अध्यक्ष. राहिले सगळे सदस्य. मोन्या हा मोनू शेलार. आणि तुम्ही बसलेल्या स्टूलवर बसून त्याच्या आजोबा त्याला शाळेत असताना शिकवायचे आणि हा असा आदर्श विद्यार्थी त्यांनी घडवलाय. पोरगा अत्यंत चांगला आहे. असू नका. अभ्यासात सांगायचं म्हणलं तर भूगोलमध्ये गोल विचारला तरी ते गोल मार्क. आणि ह्याला कोंबड्यांची खूप आवड आहे. उत्कृष्ट जातीची कुत्री पाळतो. झुंजणारे कोंबडे आणि कुत्र्यांना पिल्लवायचे आणि जीव मारतो. गुळकळीचे मालक आणि गुळकळी राजा आमचा आलाय आचारी. हे आचार्य आत्ताच फौजी झालेले साहिल फौजी दरवाजात डोकावत येते काय आत यायला भानगड नाही म्हणते की अधीक्षाला राहते त्यामुळे आत येत नाहीत पण आले आता. हे सोमनाथ भाऊ मोजर उत्तम प्रतीचा गुळ. अण्णा मोजरांचे नातू त्यांना उर्फ चळी म्हणतात. आणि हे उत्तम प्रतीचा गुळ त्यांच्याकडे मिळतो. तसेच लसणाचं लोणचं कांद्याचं लोणचं गावठी मुळ्याचं लोणचं सगळ्या प्रकारची लोणची त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि कच्ची केळं ते पिकवून विकतात. हे सोमनाथ मोजरांकडे गाणेरीची धपाटी उत्तम प्रतीची बनवून मिळतात. कोणाला हवे असतील तर ऑर्डर द्या. आणि गुळकळी सुद्धा लावून मिळेल त्या गाणेरीच्या धपाट्याला. सुकलेले मोदक आणि बाबळीच्या बिया टिचून खातात. बाबळीच्या बिया टिचून. झालं ग्रासलेले हा मोनू शेलार आहे आणि ही मोनू शेलारची तुळवी आहे. तरी हा तुळवीवर तारका लिहिण्यात एक्सपर्ट माणूस आहे. कशाच तारखा येतो पण गाय आणली की लगेच तारीख येतो. आणि मोनू शेलार म्हणलं की 60,000ची गाय 10,000 विकणार त्यांची ख्याती आहे भागात. चेहरा बघू शकता तुम्ही. अनेक म्हशी घेऊन विकल्या. एक मस्त त्यांनी फेल घालवली.
गावठी कुत्रीला डॉबर कुत्री करतात. कारवानी पिल्लू म्हणून कारवानी कुत्री. कारवानी पिल्लू म्हणून फसवणूक करून 4,000 गावठी पिल्लू घेतलेले. हा मोने आता आम्हाला जरा माहिती दिली पोरांविषयी. यश पाटील हा दिग्विजय फरसान इंडस्ट्रीचा मालक आहे. आणि फरसाणात हे कडीपत्त्याची पानं येचून खातो. आणि नागवेलीची पानं लागते त्याला. भाजलेले मनुके खूप खातो. भाजलेले मनुके गुळवण्यात बुडवून खाण्यात त्याला खूप रस आहे. आणि डिलक्सचा भुसा आणि दूध त्याला लय आवडतं. डिलक्सचा भुसा. लाकडी घाण्याचे तेल आणि दुकानाचा ऍड्रेस यांच्या पाचवड रोड जाताना भटाचा पंप. SBIच्या ATMच्या मध्ये आहेत ते. आणि यांची गाडी डिलक्स असून आणि ते आता सध्या मस उलटत असल्या कारणाने त्रासलेले. त्यांनी जाळबा कसा लावलाय असा नक्की तुम्ही जाळ लावत असणार तुमच्या पार्टीला. आमच्या तर असं जाळ लावते ती, कारण आचार्य नवीन आहे ती. जाळव्या नवीन आहे. जाळव्या नवीन. बाबा जाळते. बाबा जाळते म्हणल्यानंतर ते वेवाल्या झाडाला सुद्धा आग लावणारा माणूस आहे. कारण माग तुम्ही वली निर्गिल पेटावलेलीस ना. निरगुड्या पण पेटावतो. वाळक्या सीताफळाच्या पाला टाकून. आमचे गुरु आहेत. आमचे गुरु आहेत अधिक दादा. अधिक नमस्कार. वाचतात म्हणून ओळखतात. काका पण म्हणतात. हे कोण आहे? हे नुकतेच भरती झालेले आहेत, त्यामुळे ते रुमाल बांधून तोंडाला प्रॅक्टिस करतात. रुमाल बांधायचं. 10,000ला विकतात. सदर गावठी कुत्री ही गावठी कुत्री घेतली तेव्हा. आता गावठी पहिल्या काळात त्यांचे अण्णा मोजर चिप्पन वाघ मारायचे दगडाच्या. हे मनुष्याला मांस आहे. या वयात या ठिकाणी घरात निघालं तरी ह्यांना मरत नाही. 1 लाख रुपयाची गाई आणतात आणि ह्या गोट्यातूनच ती 10,000 रुपयाला माघारी विकतात. आपली अनोखी बोलणी आणि शैली असल्यामुळे त्यांनी फडतरवाडी या ठिकाणावर आपली गाय भरून आणलेली आहे. तरी ती गाय सदर येताना फडतरवाडीचा बैल भरून आणलेला होता, पण इथे गावठी बैल झालेला आहे त्यांच्या. ह्या दोघांचं जास्त प्रेम असल्यामुळे सतत भांडत असतात, पण त्यांचं प्रेम कधी कमी झालेलं नाही अजून. उद्या हे एकत्र दिसतील. कुठं? इथं पाराखाली. ही फणसाखाली झोपतात दोघं. फणसाखाली बर्थडेला आणते. अरे सहा माहिती आहे बड्डेचा. गावात आजारीच्याने घाटच मोडली. ही सगळी बसलेली सगळी नाही लय नाही झालं. लय नसतं काय झालं. अशा रीतीनं अत्यंत वाईट परिस्थिती. पळाला. ही खाट मोडली. आता सगळ्यांचं मत आहे माझ्या वजनानं मोडली. आता भले माझं वजन 90 किलो आहे,
गणेश मोजरचं वजन 85 किलो आहे आणि 5-70-80 किलोची बसली. त्याच्यामुळेच म्हटले रान डोक्यात कमी भरत यांच्यापेक्षा. आणि हा बघा, हा देशी कोंबडा आहे. कापला तर पितळीभर भरणार नाही. याला कुठे घेत काय तुझ्या म्हशीच्या व्यवहाराची गोष्ट झाली, तू सांग जरा. सोमनाथ काय झालं नक्की? काय नाही, ह्यांच्या म्हशीचं रेडकू वारलं. टोने होता का टोने पुन्हा मोन्या होता टोन्या होता का सोम्या होता. तर ती म्हस आता विकायची. किती पाणवत नाही सांग. किती दुखत्याची पण मस रातची पाणवती का 12 वाजता? 3:30 रातची 7:30 कशी? नाही थांब बंद कर. ते बाबा आले. लगेच टावेला खाली हात घालून. बाबा टावेल काढा तुम्ही. अरे बेडा खाली माग. अरे अशी बेडकं किती खाल्ल्यात मोहण्याने. हा बेडा खांदी. ताडा टाकील म्हणाव त्याला. आमरती बाहेर लाव. म्हस विकायची. बेडूक मध्ये आले, बेडकाच्या उंदर नक्की ठक्का टाका तुम्ही. असली किती बेडकं मोहण्यानं बाजून काय काय तुझ्या म्हशीचे काय अपेक्षा काय ते सांग त्याला. सोम्याला किती दुपत्याची तुमच्या काय म्हशीची अपेक्षा काय? अपेक्षा म्हशीची वेड्याकडे न्यायची. समज रे तू म्हण. तू काय बाबा तुला बोलायचं ते बोलून घे. ह्यांची म्हस विकायची असं मला माहित झालंय, म्हणून त्यांची म्हस विकायची का विचारायला. मग त्यांच्या म्हशीची अपेक्षा काय नाही, मालकाची अपेक्षा आहे. तुझ्या नाकातनं शिंबूड आला ते पहिला खालची कच्ची अरे ह्यो कोरोना सुद्धा बरं का. सोमनाथ मोजे आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे 2 वाल खराब झाले. त्यांच्या आतड्याला तिडा पडलेला, तो परवाच काढून आणलाय आम्ही. सोमनाथ मोजर घाम पुसा आणि म्हशी विकायची का नाही ते फायनल करा. हो बघ, हे टावेल घ्या आणि टावेला खाली ते व्यापार करा तुमचा काय असेल. शब्दाचा व्यवहार झाला पाहिजे आणि 5व्या शब्दात खटका उडला पाहिजे. एवढ्यावर जुळतंय. जुळतंय का? किती जुळलंय? ठीक आहे. अरे हात सोड की बाबा, तोडतोच त्याचा व्यवहार हा असाच असतो. व्यवहार असा असतो का? बरं दूध किती देते? म्हस दूध किती देते तुमची? मागच्या साडातनं 1.5 लिटर, पुढच्या साडातनं 3.5 लिटर. म्हणजे 3.5 7 लिटर झाली. आणि मागच्या साडात म्हस पसंत आहे आपल्याला. मस्त पसंत आहे ना. पण हे दूध आठवड्याचं सांगतोय देव. तरी चालेल. हा म्हणजे आठवड्यात एवढं दूध देते. फक्त उगावत्या सूर्याकडे तिचं तोंड नाही झालं पाहिजे. झालं पाहिजे. तरी फिरायला गेलो तेव्हा बिबट्या दिसला का नाही आपल्याला? असा बघितलं आम्ही, बॅटरी टाकली, पितळी एवढं डोकं होतं त्याचं आणि 7.5 फुटाचं कान होतं त्याचं. सोम्या बिबट्या बघितला ना तुम्ही? बघितला. कसा बसला बघून तुम्हाला? मोरून बसला आणि चरून आलेला. 7.5 भाकरी खाल्लेल्या त्यानं, दुधात कुस्करून मटकीभर खाल्लेल्या. ह्यानंच ती मटकी दिलेली त्याला, मोड आलेली मटकी दिलेली. दादा हे बरसा घेऊन बसले. रोज मोड आलेली मटकी घालतो, त्यामुळे 24 तास हिटवर असतो. समज रे हिट म्हणजे गरम, शरीरात त्याच्या हिट भरपूर झाली. गरम असतो. नाहीतर वेगळा अर्थ घ्याल तुम्ही. आणि हे राजबाबा मापरवाडीकर आम्हाला बघून दारातनं पळाले. फरसाण खूप आवडतो त्यांना फरसाण आणि वाळलेली खारी खातात ते. पालेकरची खारी खातात. आणि त्यांची बॉडी अशी देशी कोंबड्यासारखी घट्ट झालेली आहे.
आणि हे राजबाबांचेच बंधू आहेत ते बास म्हणतात ते जुंडे कांदे आणि लिंबाचा रस पितात सकाळी मापुरवाडीचे पाटील तुम्ही ओळखतच आता बटर भिजवत ठेवतात 8 दिवस आणि मग खातात 9व्या दिवशी ते भाकरी बरं यांना तर तुम्ही ओळखतच असाल. शाहरुख भाई नमस्कार. आकाशवाणी केंद्रात कामाला होते काही वर्षापूर्वी. पंजाब यांच्या हाताखाली शिकलेले आहेत मला कुरिअर म्हणू नकोस बाबा. आता तू तिकडे बघ. कोट्या बाई आलाय बघा पण ह्याला नवीन नाव पाडले काय नाव पाडले शाहरुख. खालची तेवढी एक वेगळी तर शाहरुख आलाय हे शाहरुखला घ्या आपला गोट्या आलाय गोट्या दादा आलाय गोट्या दादा श्वान प्रेमी आहे. उत्तम जातीचे श्वान त्यांच्याकडे पाहायला मिळतात. आपली जी खाट तुटली ती गोट्याच वेल्डिंग करणार आणि असल्या कितीतरी खाटा त्यांनी जोडण्याचं काम केलंय. जोडायचं काम चांगला करतो गोट्या. उत्कृष्ट वेल्डर आणि ही सगळ्या प्रकारची कामात ते एक्सपर्ट आहेत. आणि आता तुम्ही जरा दुसरीकडे बघा. शाहरुख भाई तुम्हाला ती फायर ब्रिगेडची भरती आठवते का 2015 सालची. आम्ही बी होतो त्यावेळेस तुमचं वजन 90 किलो पेक्षा जास्त होतं आणि तुम्हाला 2.5व्या मजल्यावर उडी टाकायला लावली आणि ते जम्पिंग शीट वाकलं एवढं. धराय 10 जण पण तुमच्या बोजाला 10 जण टिकणार आहेत का की त्यांना काय पाहिजे होतं का नाही. शाहरुख भाईने जसा उडी टाकली तशी 10 जण एकाच जागेला आले का खरं. आम्ही म्हणलं एवढा आवड पडणारे वर्ण खाली म्हणजे काय खरं होणार आहे का. पण बघितलं शाहरुख आमचं काय लागलं नव्हतं फक्त मान त्यांची आचातली होती आणि आठवणींना उजाळा त्या जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या आता आठवत आहे. आणि निमेश कारवान निमेश भैया म्हणलं की रनिंग मध्ये एक्सपर्ट. सध्या ते कांदा कापण्यासाठी वाकले. कांदा कापण्यात सुद्धा त्यांनी PhD केलेली आहे आणि तुपात लिंबू भिजवून ते रस पेतात. 3:30ला पार्टी. बाबा आलेले तसेच मसाला कोणाच्यात चाललंय पण आता का बोलता बाबा इकडे बाबा जेवला बाबा म्हणलं की बाबा जेवला बाबा जेवला का यांच्याकडेच बघून आम्ही भरतीची सुरुवात केली. सोबतच प्रॅक्टिस. दादांना घेऊन दादा आपल्याची गाडी नाही घेऊन जातो. हे फार्म हाऊस दादांचंच आहे. कुणाची ती माहितच नाही. गाडीचं फायरिंग ऐकलं आणि हे सोमनाथ मोजर लहानपणी शिळ्या भाकरी दुधावर खायची आणि पेढ कच्च खायचे आणि नेहमी नाकातून त्यांच्या 2 नाळी लोंबत असायच्या. पण नंतर ते सुधारले. अत्यंत चांगल्या जातीच्या म्हशी यांच्याकडे मिळतात बघा. अत्यंत कधीच काय बनणार. लाख किमतीची मस 12,000 विकते. 10 2000 वाढलं. सोमनाथ मोजर तिकडे दाखव. सोमनाथ मोजर यांच्याकडे अण्णा मोजरांची नातू पनवेल वरून पिप्पाने आणलेले. तरी कोणाचा कार्यक्रम बारशे डोहाळे जेवण असेल तर यांना संपर्क साधा. यांचा नंबर घ्या. तसे ज्वारी सीझनला पाखरं ज्वारी सीझनला पाखरं सुद्धा आणतात. दुकानाचा ऍड्रेस दे. दुकानाचा ऍड्रेस पंपाच्या पलीकडे 22 फुटावर गाळा नंबर 2 गाळा नंबर आणि बिल्डिंग नंबर 3 आणि ATMच्या शेजारी 7.5 माळ्याची बिल्डिंग आहे. फक्त बाजूला 2.5व्या फ्लोअरला दुकान आहे. 2:30 वाजता यांचा जेवणाचा टायमिंग असतो. 7 वाजता 7:30 वाजता ते उठून गुळकळी खातात आणि अशी गुळखळी खाल्ले वाजवतात. सकाळी शौचास जायच्या आधी अशी पिपाणी वाजवतात. प्रेशर पोटाचे नळ वगैरे मोकळे करतात. ती
पिपाणी निपाणीवरून आणलेली, जपान काकांनी दिलेली. आणि ह्याच पिपाणीने सोमनाथ मोजर दिवसा डवळ्या पाखऱ्या आणतात, रात्रीची बी आणतात. पण जरा तांदळ्या पानं असल्यामुळे नागवेलीचे पानात अडकून पडलेले आहेत एकदा, तेव्हापासून ते जात. डाव्या पायाचा नळ सुजलेला. आणि हा पिपाणीचा फायदा मोठा आहे. सोमनाथ मोजर सकाळचे उठले 5:30ला, चौसात जायच्या आधी त्याचे नळ, उजवा नळ कायम स्वरूपीचा ताट असल्यामुळे जातो. हेच ते पिपाणी निपाणीवरून आणलेली, जपानच्या काकांनी दिलेली. आणि ही सेंद्रिय शेतीत पिकवलेली DAP टाकून हे सोमनाथ मोजर लगडवाडीचे यांनी तयार केलेले आहे. खलबुत्यात टेचून याचा स्क्रू त्यांनी मोडलेला आहे मागच्या शनिवारी. रविवारी मोन्याला दिलेली आहे ही पिपाणी. रोहन शेलार हे वाजवून गावामधील माकडे आपल्याकडे आकर्षित करतात. रोहन शेलार हे माकडे सांभाळण्यासाठी प्रतिष्ठित असल्यामुळे त्यांना गावातील माकडे धावत येतात. पिपाणीचे फायदे पिपाणीचे फायदे असे आहेत की मोहनाची म्हस गाभण राहत नव्हती. या हा सेंद्रिय केक आहे, पण खाटामुळं काय झालं, प्रचंड वजनाचे आवडहवे प्राणी बसल्यामुळं त्या केकचं बस झालेलं आहे. आणि हे गोटू सकपाळ आमचे लाडके मित्र आहेत. गोटू जरा हसा ना थोडस. त्यांना एडी निप्पाणीवरून खास बनवलं. त्यांचा वेल्डिंगचा मोठा आणि लाजू नकोस. हा झाला. काय नाही म्हणजे मी सुरुवात करू का? साईला मस्तपैकी वाढतोय बघा. मोबाईल नाही, दोघ जण येते. चेतन फौजी तिकडं सगळं अगोदर दाखव परिसर. कार्यक्रमाचे आचार्य राजबाबा मापरवाडीकर आणि बाबा बिर्याणी म्हणून फेमस असलेले बिर्याणी बनवली. 5 किलो तांदूळ आणि 5 किलो चिकन 2 किलोच्या टोपात बनवून दाखव. 2 किलोच्या टोपात शिग लावून बनवून दाखवले. आणि त्याचे जाळवे तिकडे दाखव. सोमनाथ मोजर वाल्या झाडाला आग लावणारी. तर अशा रीतीने आमचं सगळ्यांचं जेवण झालंय. तर आम्ही निघालो घरी. गाणा पण निघाला घरी. गाण्याचं घर जवळ, मग गाणा इथले तर जाऊन झोपणार. तर गाणा गाडीवर चालत आलायस टांग्यानं आलाय काय? बरं. तर सगळ्यांचं आपण आता जातो, आता घरी जाऊन झोपतो. नेजबाई पण जाईल घरी जाऊन झोपेल. पाचोडवर आलाय खास. चला जाता पण आता जाईल घरी. चला सगळे निघाले आपापल्या घरी. तर ब्लॉगचा थोडक्यात आपण एंड करतो. आणि ब्लॉग कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही सांगा. हा तू सांग. मी बनवली एक नंबर पार्टी झाली. बाबा बिर्याणी आणि राजबाबा मापरवाडीकर यांची बिर्याणी आम्हाला. बाबा केटरर्स तू कशी सांग बाबा आता? नाही चांगली बाबांनी चांगल्या पद्धतीनं बिर्याणी केली. एक नंबर बिर्याणी तर मस्त झाली, पण अधिक न मस्त मग स्वतः सगळ्यांना हसवलं. हो, ते महत्वाचं.
क्वालिटी बाबा. पडद्या मागचा आवाज अधिक पडद्या माग अधिक शेलारच होते. बिर्याणी बिर्याणी कशी झाली? गुलात दिलं बाबा तुम्ही इकडे मस्त. आणि कपटी भावना नसलेला हा एकमेव माणूस आहे बरं का मोन्या. मोनू शेलार म्हणलं की सर्वांच्या चेहऱ्यावर नकळत हास्य फुलतं. नकळत नाही कळत बरोबर. इकडे 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 तिकडे तिकडे अतिशय कष्टाळू अतिशय कष्टाळू सोमनाथ मोदर अत्यंत टोप धुण्यात त्यांनी PhD केली. रणरागिणी बचत गटाचे अध्यक्ष. बरं बिर्याणी कशी झाली? राजा राणी मासा खाण्याची 1 नंबर झालेली होती. 1 नंबर. हे लाल टी शर्ट अमर भाऊ. अमराव बिर्याणी कशी झाली? बिर्याणी कशी झालेली बघून सांगा की वर. हे लावायची साबण. मोठ्या मिस्त्री 1 नंबर बिर्याणी. चला झालं.